नमस्ते, नयनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आल्याची पेस्ट कुठल्याही प्रकारचं केमिकल प्रिझर्वेटिव्ह न वापरता करणार आहोत। कुठल्याही भाज्या, उपमा, पोहे वगैरेमध्ये वापरू शकता। दुकानातून विकत घेतलेले तयार जे पेस्ट असते त्याच्यामध्ये बहुतेक वेळेला केमिकल किंवा व्हिनेगर असतो आणि त्याचा वासही वेगळा असतो। हे जे तुम्ही घरी केलेली पेस्ट आहे ही 2-3 महिने टिकतेही। 250 ग्रॅम आलं घेतलेलं आहे। नंतर ते पाण्यामध्ये थोडा वेळ घालून ठेवा, एका भांड्यात घालून त्याच्यावरची सगळी माती धुवून घ्या व्यवस्थित। नंतर एखादा त्यातला काही भाग जर किडलेला किंवा खराब झालेला असेल तर तो काढून टाका। ते इथे तुम्हाला धुतलेलं आणि साल काढलेलं आलं ते इथे चमचा किंवा बोथट चाकू दाखवलेला आहे त्याप्रमाणे वापरा साल काढण्यासाठी। त्यानंतर या आल्याचे थोडे बारीक तुकडे करा। अख्खे तसेच घातलं तर काही मिक्सरमध्ये बारीक होत नाही, म्हणून आधी असे तुकडे करून घ्या किंवा पातळ चिरून घ्या। नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आलं घालून त्याच्यामध्ये 1-2-3 चमचे मी इथे खडे मीठ वापरते, खडे मीठ घाला आणि ग्राइंड करा। हे एकाच ह्याच्यात ग्राइंड होत नाही तर साईडला लागतं, ते चमच्याने परत स्क्रॅप करून घालून त्याच्यामध्ये परत ग्राइंड करायचं। जरा बारीक झालं की मग त्याच्यामध्ये 1-2-3 चमचे तेल घालायचे आणि मग नंतर परत बारीक पेस्ट होईपर्यंत ग्राइंड करायचे। तर इथे आपली आल्याची पेस्ट घरगुती केलेली आल्याची पेस्ट तयार आहे। तर ही फ्रीजमध्ये खालच्याच बाजूला तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। उपमा, पोहे, एखादी करी ह्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता। पराठ्यामध्ये, भाज्यांमध्ये वगैरे सुद्धा हे वापरू शकता। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।